काल देशाने 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला. हा दिवस साजरा होत असताना महाराष्ट्रामध्ये काही घटना या शासन आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेच्या बाबतीत अतिशय दखलपात्र किंवा महत्त्वपूर्ण म्हणता येतील अशा पद्धतीनं घडल्या. त्यातली सर्वात मोठी घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्प या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या आणि पुनर्वसनाच्या ठिकाणी आडूड खुर्द येथे विस्थापित झालेल्या नागरिकांची मागणी होती की त्यांच्या पुनर्वसित गावापर्यंत रस्ता मिळायला हवा. गेल्या काही वर्षापासूनची ही मागणी, यासाठी सातत्यानं पाठपुरवठा प्रशासनाकडे केला जात होता. बुलढाणा कलेक्टरांच्या कार्यालयामध्ये या संदर्भात अनेक निवेदनं दिली गेली होती आणि विशेष म्हणजे या संदर्भात प्रशासनाची संवेदनशीलता किंबहुना ज्या विकासाच्या नावाचा धिंडोरा पिटला जातो सध्याच्या काळामध्ये, त्या विकासाच्याच परिघामध्ये असणारी ही मागणी होती की ज्या गावाला रस्ता नाही किंवा नवीन वसाहत जिथे रस्ता नाही तिथपर्यंत रस्ता बनला पाहिजे. या मागणीसाठी काही वर्ष पाठपुरावा करावा लागतो आणि तरीही प्रशासनाची संवेदना जागी होत नाही. अखेर गावकऱ्यांनी निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानं त्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्याचं निवेदन हे प्रशासनाकडे दिलं गेलेलं होतं की जर हा रस्ता झाला नाही तर या गावकऱ्यांकडून जलसमाधी घेतली जाईल, जलसमाधी आंदोलन केलं जाईल. आता या ठिकाणी प्रशासन पोहोचलं असलं तरी कोणत्याही क्षणी नागरिकांना त्या अतिशय तीव्र प्रवाह असलेल्या नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचू देऊ नये एवढी काळजी प्रशासनानं घ्यायला हवी होती, परंतु ती काळजी घेतली नाही आणि ती काळजी न घेतल्यामुळे आंदोलक अगदी तीव्र पाण्याचा प्रवाह असणाऱ्या या पूर्णा नदीच्या काठावर तिथपर्यंत पोहोचले आणि तिथं त्यांना कुठेही मज्जाव तिथपर्यंत जाण्यासाठी केला गेला नाही आणि परिणामी बुलढाणा जिल्ह्याचे BRSPचे अध्यक्ष विनोद पवार यांनी त्या नदीच्या प्रवाहात उडी घेतली आणि अगदी काही क्षणात ते दिसेनासे झाले. हा प्रत्यक्ष हा व्हिडिओ आपण त्या अनुषंगाने पाहावा. कुठला पवार साहेब जाऊ द्या. या संदर्भामध्ये याच पक्षाचे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे एक पदाधिकारी अरविंद कांबळे यांनी स्वतः निवेदन केलेला हा व्हिडिओ देखील आपण या निमित्तानं ऐकला पाहिजे. आज स्वातंत्र्य दिनी पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना आडोळ खुर्द तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे घडलेली आहे. आडोळ खुर्द गावातील नागरिकांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करत असताना बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष आंबेडकरी नेते विनोदजी पवार हे पाण्याचा तीव्र वेग असल्यामुळे त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत. गेल्या 8-10 तासापासून त्यांचा शोध लागलेला नाही, म्हणून त्यांची मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. खऱ्या अर्थाने आज स्वातंत्र्य दिन असताना एक साधारण रस्ता बनण्यासाठी या गावातील नागरिकांना जर जलसमाधी आंदोलन करावं लागत असेल तर खऱ्या अर्थानं या देशातल्या नागरिकांना सामाजिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे का, हा आमच्या पुढे फार मोठा दुर्दैवी प्रश्न आहे. शासन प्रशासनाला गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता करण्यासाठी गावातील नागरिक मागणी करत होते, परंतु अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून वेळोवेळी त्यांना त्या ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून महिन्याभरापूर्वी गेल्या महिन्यात 14 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या वतीने निवेदनातून हे कळवलं होतं की येणाऱ्या 15 ऑगस्ट दिवशी आम्ही या रस्त्यासाठी जलसमाधी आंदोलन करणार आहोत. या प्रकरणाची तुम्ही तात्काळ दखल करावी आणि तो मुख्य रस्ता त्या ठिकाणी बनवण्यात यावा. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणाकडे कानाडोळा करून या आंदोलनकर्त्याकडे कुठलीच दखल न घेता त्या ठिकाणी त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आणि आज दुर्दैवानं हे आंदोलन करत असताना आंबेडकरी नेते विनोदजी पवार यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे. हा शासन प्रशासनाच्या वतीने आंबेडकरी नेत्याचा केलेला खून आहे, मर्डर आहे आणि म्हणून अधिकारी कर्मचारी आणि तिथले जिल्हाधिकारी
यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून यांना निलंबित करण्यात यावं. राज्य सरकारला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा इशारा आहे. तात्काळ सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि विनोद पवार यांच्या पाठीशी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नेते अॅडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब हे खंबीरपणे त्यांच्या परिवाराशी पाठीशी उभा आहेत, गावकऱ्यांच्या पाठीशी उभा आहेत. म्हणून या आंदोलनाला आम्ही राज्यव्यापी केल्याशिवाय राहणार नाहीत. राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ त्या ठिकाणी विनोद पवार यांच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती आहे. हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला जालना जिल्ह्यात काही दिवसापासून उपोषणाला बसलेल्या चौधरी नावाच्या व्यक्तीला पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटायचं होतं आणि त्या भेटण्यासाठी आंदोलन स्थळावरून त्या आंदोलनकर्त्याने जाण्याचा प्रयत्न केला आणि तो आंदोलनकर्त्याला पोलिसांनी अडवलं. पण ते अडवणं हे प्रत्यक्ष ताब्यात घेतलं आणि त्यानंतर रस्त्यावरून पोलीस सगळ्या दोन्ही बाजूंनी त्या आंदोलकाला धरून ठेवलेलं असताना अगदी वेगाने येत त्या उपोषणकर्त्याच्या कमरेत लात मारणारा पोलीस अधिकारी जे त्या जिल्ह्याचे DYSP आहेत ते प्रत्यक्ष सगळ्या व्हिडिओ क्लिपमध्ये लात मारताना दिसत आहेत. लोकशाहीमध्ये लोकांच्या मागण्या, लोकांचे अधिकार या अशा पद्धतीनं संपवण्याचं किंबहुना स्वातंत्र्य दिनालाच लोकांचं नागरी स्वातंत्र्य हिरावण्याचं हा काही प्रकार आहे का? आणि या व्हिडिओना पाहिल्यानंतर, या क्लिपला पाहिल्यानंतर आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आपल्या या कॉमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.